नमस्कार. शिल्पकला प्रस्तुत शिल्पा पटवर्धन निर्मित आठवणींच्या हिंदोळ्यावर कार्यक्रमाच्या उत्तरार्धात पुन्हा एकदा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि गाण्यानेच कार्यक्रमाची सुरुवात करतो. फिरत्या चाकावरती देसी मातीला आकार, विठ्ठला तू वेडा कुंभार, विठ्ठला तू वेडा कुंभार. माती पाणी उजेड वारा, तूच मिसळसी सर्व पसारा. माती पाणी उजेड वारा, तूच मिसळसी सर्व पसारा. आभाळच मग ये आकारा, तुझ्या घटांच्या उतरंडीला नसे अंत ना पार. तू वेडा कुंभार, विठ्ठला तू वेडा कुंभार. घटाघटांचे रूप आगळे, प्रत्येकाचे दैव वेगळे. घटाघटांचे रूप आगळे, प्रत्येकाचे दैव वेगळे. तुझ्या विना ते कोणा नकळे, मुखी कुणाच्या पडते लोणी, कुणामुखी अंगार. तू वेडा कुंभार, विठ्ठला तू वेडा कुंभार. तूच घडविसी तूच फोडिसी, कुरवाडिसी तूच ताडिसी. तूच घडविसी तूच फोडिसी, कुरवाडिसी तूच ताडिसी. नकळे यातून काय जोडिसी, देसी डोळे परिनिर्मिसी. तया पुढे अंधार. तू वेडा कुंभार, विठ्ठला तू वेडा कुंभार. फिरत्या चाकावरती देसी मातीला आकार, विठ्ठला तू वेडा कुंभार, विठ्ठला तू वेडा कुंभार, विठ्ठला तू वेडा कुंभार. क्या बात आहे ऋषिकेश. रसिको खरं तर आषाढ महिना सुरू झाला, वारी आत्ताच एका टप्प्यापर्यंत पोहोचली आणि आता दिवस परत वारीचे. पुढच्या गोष्टीपर्यंत जाताना परत वारी सुधीर महाबळांचे जे पुस्तक आहे त्याच्यातलीच ही एक कथा. काय ताकद असते या परतवारीत सुद्धा. गंमत म्हणजे माळशिरस नावाचं पुण्याजवळचं एक गाव आहे. कसा विचार करू शकतो वारकरी, मला फार कमाल वाटते यांच्या विचारांची. या माळशिरस जवळ एका आजींच्या इकडे वाड्याचं घर म्हटलं जातं. त्यांच्याकडे नेहमीचा पालखीचा मुक्काम. मुद्दा असा होता की कायम तिथे थांबणार, सगळे छान जेवणार आणि मग पुढं चढकणार. झालं असं की नेमकी एका पालखीच्या दरम्यान आजी दर्शन घ्यायला आली आणि तिच्या लक्षात आलं की अरे आपली मुलगी अचानक विहिरीत पडून दगावली. तरणी ताठी मुलगी गेली म्हणून अस्वस्थ झाली आजी, तिथेच भोवळ येऊन पडली. म्हणून वारकऱ्यांना माहिती होतं की आज तिचं वर्षश्राद्ध म्हटल्यावर पुन्हा आज त्यांच्याकडे जाता येणार नाही. वाण्याच्या घरी कदाचित मुक्काम नाही, आपल्याला जेवता येणार नाही. म्हणून वारकरी तसाच पुढे जाणार. तेवढ्यात आजीने हाक मारली, माऊली कुठं चाललं सा? अहो येत आहे ना. म्हणून पटकन जाऊन त्यांच्या समोर बसली म्हणजे भाकऱ्या तयार आहेत, खायचं नाही होय. त्यातल्या एका वारकऱ्याने विचारलं, माऊली वर्षश्राद्ध आहे ना पोरीचं? अरे जायची ती गेली, पण थांबायचा परिपाठ चुकतोय होय.
हे बघ माऊली इथं कधी थांबणार नाही असं होणार नाही, एक लक्षात ठेव. अरे श्राद्ध फक्त घरी, श्रद्धा खरी. ही गोष्ट लक्षात येते ना तेव्हा वारकरी खरा ठरतो. आमचे गुरुवर्य फार छान म्हणतात, वारकरी म्हणजे काय, जो स्वतःवर वार करू शकतो तो वारकरी. षड्रिपूंचा नाश करतो आणि आयुष्याच्या जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून पुढे सरकतो तो वारकरी आणि ती वारी. आजी आजही आहेत, त्या वाण्याचं दुकान आजही आहे. मला सांगा कुठल्या हिशोबात ह्या मापात नाही या सगळ्यांना बघायचं मोजायचं. आजींचं एक वाक्य आहे की परिपाठ चुकत नाही लेका, तसा हरिपाठ सुद्धा चुकत नाही. आणि हरिपाठात रमलेली माणसं, तुम्ही वारकऱ्यांना विचारा किती अंतर चालला माऊली, ते म्हणजे 4 हरिपाठात पोचलो. इतकं गोड सांगतात की 4 हरिपाठ जेव्हा दिसतात ना तेव्हा मी तुम्हाला सांगू, आम्ही फक्त मृत आणि अमृत असल्या देहात अडकतो आणि ते देवापर्यंत पोहोचून म्हणतात की आम्ही अमृतातच असतो, आपण नावात असतो आणि ते नामात असतात. फरक एवढाच. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. मन माझे केशवा, मन माझे केशवा. काबाना घे, काबाना घे. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. सांग पंढरी राया काय करूया, सांग पंढरी राया काय करूया. कारूप ध्यानासी, कारूप ध्यानासी. नये तुझे, नये तुझे. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. कीर्तनी बैसले
काहीतरी. रसिको, मुळात या सगळ्या नामापर्यंत पोहोचताना अनेकदा असं वाटतं ना की हे सगळं कसं जमत असेल हो. माऊलींची ओवी आहे की चालता बोलता न मोडे समाधी मूळ अंतरशुद्धीकरण आहे. या सगळ्या गोष्टीपर्यंत पोहोचत असताना मी मगाशीही त्याचा उल्लेख केला होता की या शुद्धीपर्यंत पोहोचायचं म्हणजे काय करायचं. फक्त तुम्ही आतून हाक मारा ती पोहोचते. आणि हीच धारणा गोपाळ काकांनी सुलभा काकूंपर्यंत पोहोचवली होती. गोपाळ काका म्हणाले होते की आपण एक काम करूया, मी कैलास मानसावर जातोय. काकू जाऊ शकणार नव्हत्या. ते म्हणाले अगं काही हरकत नाही, तू मनातून जरी माझ्यापर्यंत पोहोचलीस तरी पुरे, ती ऊर्जा मला पुरेल. आणि कायम या गोष्टीसाठी काकूंनी काका सांगतील ते सारं केलं, पाळलं. काय केलं हो. कैलास मानसावर काका गेले असताना ते म्हणाले की अगं तू महिम न म्हण, रुद्र म्हण. आजींना शिवम महिमा पाठ होतं पण लघुरुद्र नव्हतं. केवळ गोपाळ काका म्हणतायत म्हणून त्यांनी पाठ केलं. प्रेम असं असतं हो. आपल्याकडे काही प्रत्येक वेळी गौर पूजून किंवा हरतालका करून व्रत पावतं असं होत नाही. तुमचं व्रत आतून असलं पाहिजे. तर मला असं वाटतं की ती व्रतस्थी खऱ्यार्थी सावित्री असल्यापर्यंत पोहोचते. तरीच आजींनी पाळलं आणि म्हणूनच आजी कायम रुद्र म्हणत राहिल्या त्यापुढे. खरं सांगते त्यावेळेला गोपाळ काका म्हणाले असतील की तुझी ऊर्जा आहे. एकाच वाक्यात सांगायचं तर आजोबा कैलास मानसावर होते आणि आजी घरी मानस कैलासावरती होत्या. आणि मला नेहमीच असं वाटतं की सगुण पूजेपेक्षा मानस पूजा केव्हाही मोठी असते, ती सौभाग्याची असते. असं प्रेम हे शब्दातीत असतं. कदाचित म्हणूनच पुढच्या ओळी साक्षात ठरत असतील. अशा प्रेमाची कीर्ती एखादा राजहंस सुद्धा सांगतो आणि प्रेमाचं भाग्य सुद्धा उकललं जातं. दोन्ही गाणी सलग ऐकूया. भाग्य दिले तू
धुंद राहते कान मजसी जरी निषद देश कोणता हृदयी प्रीत जागते जाणता अजाणता निमंत्रणाविना पुन्हा हंस येतो वनी निमंत्रणाविना पुन्हा हंस येतो वनी नाद चित्र रेखितो तुझेच मंद पूजनी वेड वाढवून तो उडून जाय मागुता हृदयी प्रीत जागते जाणता अजाणता हृदयी प्रीत जागते जाणता अजाणता. क्या बात आहे. अर्थात या दोघींसाठी एकदा मनापासून दाद देऊया. खूप गोड मैत्रिणींनो. खरं तर काय ताकद असेल ना गदिमांची. मला फार अपूर्व वाटतं की अख्खी नलकथा आहे हो, आणि अख्खं नलदमयंती चरित्र एवढ्याशा 2-3 कडव्यात उकलायचं. पुढचं गाणंही गदिमांचंच, पण अर्थात त्या सगळ्या प्रसंगात अधिक वळत नाही. मूळ मुद्दा असा आहे की हा कसा आहे हो. फार गोड गोष्ट आहे. सोपानदेव चौधरी एकदा महाविद्यालयात असताना वक्तृत्व स्पर्धा जिंकले, आणि स्पर्धा जिंकल्यानंतर एक तसबीर त्यांना भेट म्हणून मिळाली. विवेकानंदांची तसबीर होती ती, आणि पटकन धावत धावत आले आणि आईला दाखवलं की माय बघ मला काय मिळालंय म्हणून दाखवलं. तर ती तसबीर बघता क्षणी त्यांनी विचारलं, अच्छा याची तसबीर मिळाली होय. तर सोपानदेवांना आश्चर्य वाटलं आणि त्यांनी विचारलं की तुले काय कळलं, हे कोण आहे, तुले काय माहिती माय. काय उत्तर दिले बहिणाबाईंनी. बहिणाबाई म्हणाल्या, लेकरा अरे डोईवरचं मोरपीस काढलं आणि पागुट गुंडाळलं म्हणजे कृष्णाचं चरित्र बदलत नाही. एक लक्षात घ्या, कृष्ण कळायला अंतरी व्याकुळ असावं लागतं, तेव्हा कालिंदीचं गोकुळ कळतं, अन्यथा कळत नाही. तो तुम्हाला सावळा कळायला नातं आत्ताचं नाही कळायला लागत. हे मान्य करावं लागतं की नवा नाही, हा युगांचा लळा आहे आणि सुखाचा रंग माझा सावळा आहे. ही गोष्ट पटते त्यावेळेला या आठवणींच्या हिंदोळ्यावर आज नको म्हणत असले तरी घननिळा लढीवाळा झुल्यावर हिंदळतोच. त्याला काय करणार. घननीळा लढीवाळा झुलवू नको हिंदोळा रे, झुलवू नको हिंदोळा. घननीळा लढीवाळा झुलवू नको हिंदोळा, झुलवू नको हिंदोळा. सुटली वेणी केस मोकळे, धूळ उडाली भरले डोळे. सुटली वेणी केस मोकळे, धूळ उडाली भरले डोळे. काजळ गाली सहज ओघळे, काजळ गाली सहज ओघळे. या साऱ्याचा उद्या गोकुळी होईल अर्पण
क्या बात आहे. कृष्ण हा मुळात असा आहे ना की तो आला की खट्याळपणा आपोआप येतो. आपण नात्यांविषयी बोलतोय म्हणून ही छोटीशी गोष्ट सांगते. पुढे 2 गाणी लागोपाठ ऐकणार होतो आपण. होतं असं की एकदा आजी आजोबा आणि नातू असं यांचा संवाद सुरू असतो. होतं असं की आजी छान तयारून येते, चुलबा काकूंसारखीच असेल देखणी, की छान घारी गोरी, छान केसांचा अंबाडा बांधलेला, मोठं मंगळसूत्र, कुंकू, अशा छान तयार होऊन आजी निघणार. एवढ्यात आजोबा त्यांच्याकडे बघतात, डोळा मारतात आणि म्हणतात, वाह सुरेख दिसतेस हो. झालं, नातवाला तेवढंच पुरतं. हा नातू आजीच्या खांद्यावर हात टाकून म्हणतो, आजी आजोबा या वयात पण लाईन मारतायत तुझ्यावर. झालं, आजी आपली लाजते आणि कसे तरी जाणार. तेवढ्यात आजोबा म्हणतात, का नाही मारणार पठ्ठ्या, 75व्या वर्षी पण माझी गुलजार मधुबाला कसली कमाल दिसतीये. आजी म्हणतात, तुमच्या जिभेला काही हाड, पोरासमोर काय बोलताय इश्श, असं म्हणून आजी पुढे निघणार. एवढ्यात हा नातू परत जाऊन म्हणतो, आजू फार हुरळून जाऊ नकोस बरं, हे तुझ्यासमोर आत्ता फ्लर्ट करताय, पण मारुतीच्या देवळात मैत्रिणींबरोबर पण असेच बोलतात, मला विचार. आता पुढची गंमत म्हणजे आजोबा सोडतायत होय, आजी आणि आजोबांची सिक्सरच. आजी म्हणली, एक लक्षात ठेव रे, असे नात का फ्लर्ट करत, मोगरीच्या कळ्या 100 हातात असल्या तरी गजरा एकीलाच द्यावा लागतो रे. आणि सगळ्यात महत्वाचं, आजोबा म्हणतात, एक लक्षात ठेव पठ्ठ्या, ती ते म्हणते ते अगदी खरं आहे, कारण नक्षत्रमाला कितीही लखलखत असली तरी एकच चांदणी धरावी लागते आणि साक्षीला एकच चंद्र ठेवावा लागतो. हीच इहलोकीची वार्ता आहे, त्याला तू तरी काय करणार. चांदण्यांचा गंध आला पौर्णिमेच्या रात्रीला, चंद्र आहे साक्षीला, चंद्र आहे साक्षीला, चंद्र आहे साक्षीला, चंद्र आहे साक्षीला. लाजरा बावरा हा मुखाचा चंद्रमा, अंग का चोरीशी दोषिवांच्या संगमा. आज प्रीतीने सुखाचा मार्ग माझा शिंपिला, चंद्र आहे साक्षीला,
चंद्र आहे साक्षीला, चंद्र आहे साक्षीला, चंद्र आहे साक्षीला. प्रथम तुझ पाहता, प्रथम तुझ पाहता, प्रथम तुझ पाहता, जीव वेडावला, जीव वेडावला, उचलून घेतले, उचलून घेतले, निजरती मी तुला, प्रथम तुझ पाहता, प्रथम तुझ पाहता. स्पर्श होता तुझा विसरलो पान मी, स्पर्श होता तुझा स्पर्श होता तुझा स्पर्श होता तुझा विसरलो भान मी, स्पर्श होता तुझा विसरलो भान मी, धुंद श्वासातला प्राशिला गंध मी, नयन का देही, नयन का देही, मिटून तू घेतला, प्रथम तुझ पाहता, प्रथम तुझ पाहता. जाग धुंदी तुनी मजसिये जे धवा, जाग धुंदी तुनी जाग धुंदी तुनी मजसिये जे धवा, जाग धुंदी तुनी मजसिये जे धवा, कवळुनी तुझसी मी चुंबिले ते धवा, कवळुनी तुझसी मी चुंबिले ते धवा, धावता रथपथी, धावता रथपथी, पळभरी थांबला, प्रथम तुझ पाहता, प्रथम तुझ पाहता. जीव वेडावला, जीव वेडावला,
तुझ पाहता प्रथम तुझ पाहता प्रथम तुझ पाहता तुझ पाहता तुझ पाहता जाग धुंदी तुनी मजसी गे जेरवा आ आ आ जाग धुंदी मजसी गे जेरवा आ जाग धुंदी तुनी मजसी गे जेरवा कवळुनी तुझसी मी चुंबिले ते धवा धावता रथपथी धावता रथपथी पळभरी थांबला प्रथम तुझ पाहता प्रथम तुझ पाहता प्रथम तुझ पाहता प्रथम तुझ पाहता तुझ पाहता तुझ पाहता ऋषिकेशसाठी कमलेश दादा आणि अर्चेश दादा या दोघांसाठी एकदम मनापासून दाद देऊया. अप्रतिम. रसिको करत पुढच्या गाण्याकडे वळत असताना काय माहिती आहे, हे गाणं सतत मनात निनादत होतं, राहवत नाही म्हणून कदाचित हे अनेकदा मी बोलली आहे, पण मला आमच्या मयुरेश साने मित्राचं वाक्य फार आवडतं म्हणून परत सांगते की गाणं कितीही खरं असलं ना की प्रथम तुझं पाहता जीव वेडावला, तरी तो नेहमी म्हणतो की अहो काय आहे, नशिबात शेवटी असं असतं की मुलांना अप्सरा नावाची पेन्सिलच मिळते आणि मुलींना बादशाह नावाचा मसालाच मिळतो, त्याला काय करणार. त्यामुळे शेवटी आपापल्या अप्सऱ्या पेन्सिलीने रेखाटायच्या आणि मुलींनी बादशाह मसाला घेऊन त्याच फोडणीत घालायच्या. हे आयुष्याचं सत्य आहे. हे एकदा लक्षात आलं की आयुष्य कसं जगायचं हे सोपं होतं. बरं असो, पुढे वळत असताना मुद्दा असा आहे की बाबूजींची ही दोन्ही गाणी, बाबूजी अत्यंत शिस्तप्रिय आणि तशाच सुलभा काकू सुद्धा होत्या. अहो एक सुद्धा गडी विस्कटलेली आवडायची नाही, चुणी नाही पडता कामा चादरीला अजिबात. तसंच्या तसे हँगरची सुद्धा तोंड एकाच दिशेने वळलेली हवीत, नाही तर काय होईल हे आपण ठरवायचं. आजींना पातेलं इकडले इकडे झालेलं चालायचं नाही, तर दुधाचं पातेलं, आमटीला नको आमटीचं पातेलं, भाजीला नको, सगळं नीट नेटकं टापटीप. पण हे सगळं जपत असताना आणखी एक महत्त्वाची गोष्ट आजींकडे होती, ती म्हणजे त्या स्वतःही उत्तम सुगरण होत्या. किती छोट्या गोष्टीत काकूनी आनंद शोधलाय खरं तर. आत्ताही ताई सांगते की सगळ्यात सुंदर गोष्ट काय होती, ताई उत्तम पापड तयार करायची. पापडांमध्ये सुद्धा व्हरायटी हो, कितीतरी प्रकारचे पापड आजी करायच्या. म्हणजे लाल तिखटाचे असतील, हिरव्या तिखटाचे असतील, त्या उडदाचे सगळ्या प्रकारचे पापड, ताकातले, पोह्याचे, असे अनेक विविध प्रकारचे पापड, कुरडया, फेण्या, हे सगळं करून पत्र्याचे डबे गच्च भरून ठेवलेले असायचे. पूर्वी माहिती आपल्याकडे म्हणायचं की ज्यांच्या घरातलं जातं मोठं ते सगळ्यात श्रीमंत. तसं त्याच्यानंतरच्या काळात म्हटलं जायला लागलं की ज्यांच्या घरातले पत्र्याचे डबे भरलेले असायचे ते सगळ्यात श्रीमंत. आणि श्रीमंती कशात मोजायची, तर सगळ्यात सुंदर दिवस कोणता, हेच शिल्पाताई सुद्धा सांगते की सगळ्यात सुंदर दिवस कोणता, तर अख्ख्या परात भरते असॉर्टेड पापड काढायचे, छान तळायचे आणि त्याच्याबरोबर वरण भात मारा हात अशी मेजवानी. हा सगळा आनंद आज आपल्याकडे आहे का हो. कदाचित आम्ही डायनिंग टेबलवरती वेगवेगळ्या डिशेस खात असू, पण ते स्वादिष्ट करण्यासाठी जी रसना जागृत लागते ती कुठे असते. काय होतं या सगळ्यामध्ये, पुढचं गाणं समोर आलं त्यावेळेला क्षणभर वाटलं की पौर्णिमा नेहमी पाहणार कशी. अहो चंद्र मनाचा कारक असतो, आम्ही कायम डेबिट क्रेडिटच पाहत राहतो. पण म्हणून मला असं वाटतं की या गाण्यातली पुढची ओळ फार महत्त्वाची आहे की सागरासारखा असला पाहिजे. कदाचित त्याची जाणीव चंद्राची भरती ओटी करून देते की सागर असा असतो की ज्याला भरतीचा माज नसतो आणि ओटीची लाज नसते.
ही जाणीव ज्याला जपता येते त्याला कळतं की इहलोकी दिसणारा चंद्र हा कदाचित कलाकलांचा असेल, पण थोडं पुढे जा, ब्रह्मांड एकच दाखवतं की उगवणारा रोजचा चंद्र पौर्णिमेचाच असतो. ऐकूया. काळजी करू नका, मंचावरचं हास्य तुमच्यापर्यंत पुन्हाही पोहोचणार नाही. आपापल्या खिडकीतले चंद्र बाकी बघतायत म्हणून हे चाललंय, त्यामुळे काळजी नसावी. उगवला चंद्र पुनवेचा, 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 उगवला चंद्र पुनवेचा. मम हृदयी दरिया, मम हृदयी दरिया, मम हृदयी, मम हृदयी दरिया, मम हृदयी दरिया, उसळला प्रीतीचा, उगवला चंद्र पुनवेचा, उगवला चंद्र पुनवेचा. उगवला चंद्र पुनवेचा. दाही दिशा कशा फुलल्या, दाही दिशा, दाही दिशा कशा फुलल्या, दाही दिशा कशा फुलल्या, दाही दिशा, दाही दिशा कशा फुलल्या, दाही दिशा कशा फुलल्या, दाही दिशा, दाही दिशा कशा फुलल्या, दाही दिशा कशा फुलल्या, दाही दिशा फुलल्या, वनी वनी कुमुदिनी फुलल्या, वनी वनी कुमुदिनी फुलल्या, वनी वनी कुमुदिनी फुलल्या, वनी वनी कुमुदिनी फुलल्या. वनी वनी कुमुदिनी फुलल्या, वनी
जाहल्या नववधू अधीरमन जाहल्या प्रणय रस हाच हुकडे वितळला स्वर्गीचा उगवला चंद्र पुनवेचा उगवला चंद्र पुनवेचा मम हृदयी दरिया मम हृदयी दरिया उसळला प्रीतीचा उगवला चंद्र पुनवेचा उगवला चंद्र पुनवेचा चंद्र पुनवेचा चंद्र पुनवेचा क्या बात आहे सुस्मिरता. सुस्मिरता अर्थात देवकीताईंची शिष्य आहे, देवकी पंडित आणि गौरीसुद्धा. या दोघींसाठी आणि त्यांच्या गुरुवर्यांसाठी मनापासून दाद देऊया. गायत्री श्रुती आंबेकर यांच्याकडे शिकले आणि महेश कुलकर्णी यांच्याकडे ऋषिकेश शिकला. या चौघांसाठी आणि त्यांच्या गुरुवर्यांसाठी उद्या गुरुपौर्णिमा आहे, त्यामुळे त्या निमित्ताने हे सगळे तुमच्यापर्यंत पोहोचत असतात. आत्ता जे गीत ऐकलं ते खळेकाकांचं गाणं होतं. किती भाग्याची गोष्ट आहे रसिका हो, की जशी चंद्राची एक एक कला तुम्हाला प्रत्येक कणकण दाखवत राहते, तसा सुरांचा एक एक कण त्यातली प्रत्येक कला 16 वर्ष खळेकाकांनी कमलेश दादाला शिकवली. खऱ्या अर्थी गुरुतत्व हे विष्णू तत्व असं म्हणतात. मला सांगा, श्रीनिवास म्हणजे विष्णू. खऱ्या अर्थी त्याच्या आयुष्याची सुद्धा पौर्णिमाच केली ना त्यांनी. असा पद्धतीचा आशीर्वाद लाभतो ना, त्याच वेळेला मी नेहमी असं म्हणते की काय नाव आहे खळे काकांचं. खळे म्हणजे काय? आपल्याकडे विज्ञान असं सांगतं की चंद्राला खळं पडलं की ते अपशकुनी असतं. म्हणून आपल्याकडे म्हणतात की विज्ञानात चंद्राला खळ्यांनी ग्रासलं की ते अपशकुनी, पण गाण्याला खळ्यांनी ग्रासलं की ते शकुनी ठरतं. हे खरं आहे. तो शुभशकुन तुमच्यापर्यंत पोहोचणं ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. आणि त्याचं दान खऱ्या अर्थी अक्षरशः खळे काकांनी कमलेश दादाला दिलं. त्याने ते जपलंय, सांभाळलंय आणि ते अनेकांपर्यंत तो पोहोचवतोय. अनेक प्रयोग कमलेश दादा करत असतो. मला माहिती आहे की काही वेळेला शब्द फोडणं हे कितपत योग्य आहे मला माहीत नाही, पण प्रत्येक क्षणी मला हा शब्द तसाच दिसतो. प्रयोगशील असं जेव्हा आपण म्हणतो त्यावेळेला बऱ्याचदा प्रयोगशील म्हणजे चिंधड्या तरी करतात किंवा चिरफाड तरी करतात, पण खरी प्रयोगशील माणसं कोणती असतात? जी मूळ तत्वाला सुद्धा त्याचं शील म्हणजे चारित्र्य जपत त्यावर प्रयोग करतात, ती खरं प्रयोगशील असतात. हे म्हणण्याचं कारण असं की आत्ता पंडित जितेंद्र अभिषेकींच्या सगळ्या चाली नव्याने दादाने संयोजित केलेल्या आहेत, त्या लवकरच तुमच्यापर्यंत पोहोचतील. त्यामुळे कमलेश दादा, आमच्या सगळ्यांकडून तुला उदंड शुभेच्छा आणि असे अनेक प्रयोग आमच्यापर्यंत त्यांच्या शुद्ध चारित्र्यासारखे आमच्यापर्यंत पोहोचत राहोत अशीच ईश्वराकडे प्रार्थना. पुढच्या गाण्याकडे वळत असताना कुसुमाग्रजांच्या 4 ओळींचा आधार घेत वळावं असं वाटतं, कारण शेवटी हे सगळं आपल्यापर्यंत कसं पोहोचत असतो. हे सगळे आशीर्वाद आहेत. हा आशीर्वाद आपल्याला जिवंत करण्यासाठी सुद्धा आपला विश्वास, आपली निष्ठा असावी लागते. ती असत नाही, म्हणूनच आपल्यातला कधीतरी नास्तिक हा प्रश्न विचारतो कुसुमाग्रजांच्याच रूपात. ते असं म्हणाले होते की मी एक रात्री त्या नक्षत्रांना पुसले, मी एक रात्री त्या नक्षत्रांना पुसले, परमेश्वर नाही घोकत मम मन बसले. परी तुम्ही चिरंतन विश्वातील प्रवासी, परी तुम्ही चिरंतन विश्वातील प्रवासी, का चरण केधवा तुम्हास त्याचे दिसले. नक्षत्रांना कुसुमाग्रज प्रश्न विचारतायत. नक्षत्र उत्तर देतात, स्मित करुनी म्हणाल्या मला चांदण्या काही, स्मित करुनी म्हणाल्या मला चांदण्या काही, तो मुक्त प्रवासी फिरत सदोदित राही, उठता तत्तमावर त्याची पाऊल चिन्हे. चांदण्या म्हणजे काय? तर जी सगळ्या पाऊल चिन्ह भगवंताची उमटले तीच चांदण स्वरूपात आहेत. चांदण्या म्हणतात उठता तत्तमावर त्याची पाऊल चिन्हे, त्यांनाच पुससी तो आहे किंवा नाही. काय ताकद आहे हो कुसुमाग्रजांची. किती थोडक्या शब्दात अवघी नक्षत्र मला उलगडतात आणि त्याच्यातलं अस्तित्व सुद्धा. मी तुम्हाला सांगू, आपल्याला हे सगळं कळायला आकळायला सुद्धा कितीतरी वर्ष लागतील, कारण हे समजून घेणं सोपं नाही. आपण फक्त शरणागत व्हायचं असतं. आदी आणि अंत समजून घेण्यासाठी आपण फक्त समेवर पोहोचावं. समाधी आपोआप लागते. हे आदिमा हे अंतिमा, हे आदिमा हे अंतिमा, जे वांछिले ते तू दिले, जे वांछिले ते तू दिले, कल्पद्रुम
हे आदिमा हे अंतिमा हे आदिमा हे अंतिमा या मातीचे आकाश तू या मातीचे आकाश तू शिशिरासया मधुमास तू शिशिरासया मधुमास तू देशी मृता तू अमृता देशी मृता तू अमृता पुरुषोत्तम हे आदिमा हे अंतिमा हे आदिमा हे अंतिमा देणे तुझे इतुके शिरी देणे तुझे इतुके शिरी झालो ऋणी जन्मांतरी झालो ऋणी जन्मांतरी अपकार मी अपराध मी अपकार मी अपराध मी परितो क्षमा हे आदिमा हे अंतिमा हे आदिमा हे अंतिमा आदिमा हे अंतिमा हे 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 आदिमा हे अंतिमा अपकार मी अपराध मी अपकार मी अपराध मी परितो क्षमा हे आदिमा हे अंतिमा हे आदिमा हे अंतिमा हे आदिमा हे अंतिमा वा 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 ऋषा. मुळात हे गाणं इतकं आपल्याला अंतर्मुख करणार आहे ना. आणि जसं भगवंताचं वर्णन असतं तसंच आईचं वर्णन वाटतं मला. खरोखरच आपण अपकार करत असतो अपराध करत असतो आणि ती कायम क्षमाच होते आपल्यासाठी. खरोखरच आपण शिशिर असोल तर आपल्यासाठी ती मधुमासच होऊन थांबते. आणि काकूंच्या बाबतीतही तसंच म्हणता येतो. काकूंच्या शेवटच्या टप्प्यातली तर गोष्ट ऐकल्यावर माझ्या अंगावर इतका सरकन काटा आला. काकू 2 वर्ष बेडरिडन होत्या. पण अशा वेळेला बऱ्याचदा असं होतं की वय जसं वाढतं किंवा दुःख जशी वाढतात तसं माणूस त्रागा करतो, चिडचिड करतो, संताप व्यक्त करतो. पण काकूंच्या चेहऱ्यावरचं स्मितहास्य कधीच कमी झालं नाही. काकू थांबल्या असतील कदाचित, त्यांची गती थांबली चालायची, पण त्यांच्या आनंदाची गती कधीच कमी झाली नाही. सगळ्यात आनंदाचं अस्तर त्यांनी आयुष्याला असं जोडलं होतं की कदाचित त्या बसलेल्या असतील तिथेच पलंगावरती, पण त्यांनी जो आनंद अवघा भरून टाकला ना घरभर, तो मी कुठल्या शब्दात मांडू. तो सांगता न येण्यासारखा आहे. ताई तर म्हणते की त्या लहानपणी आट्यापाट्या लगोऱ्या उत्तम खेळायच्या, आता ते खेळता येत नाही म्हणून म्हणजे माफ करा, कदाचित जीवनाच्या मंचावर सुद्धा अशाच गोष्टी घडत असतात. आजी तिथे बसून सुद्धा पत्ते, कॅरम अशा अनेक गोष्टी खेळायच्या. आयुष्य कदाचित त्यांच्याबरोबर डाव मांडत होतं, त्यांना सतत हरवत होतं आणि आजी आनंदाने जिंकत होत्या. रोजची दिवसांची लगोरी लावताना कोणीतरी येऊन ती पाडून जायचं आणि आजी आनंदाने पुन्हा रचत होत्या. असा सवंगडी लागतो. संजय काका तर म्हणतात की त्यांना स्ट्रॉबेरी आवडायच्या म्हणून मी गमतीनं विचारायचो, काय भाताबरोबर पण स्ट्रॉबेरी खाणार का. स्ट्रॉबेरी इतकेच आजींचे गाल इतके छान गुलाबी व्हायचे की आयुष्य सुद्धा तितकंच सुंदर केलं त्यांनी कायम. कधी करता येतो. मी मगाशी का म्हणलं सम पाहावी. जपमाळ बघितली. जपमाळेला मेरुमणी एकच असतो. ज्याला समत्वानं पाहता येतं ना तो कधीच दुःख आणि सुख याची तुलना नाही करत बसत.
आयुष्यात पुढे जातो, प्रत्येक पाऊल इतक्या सहजतेने घडत जातं की आयुष्याची खरं तर घडी विस्कटत असताना सुद्धा ती माऊली प्रत्येक क्षणी आनंदानं सगळ्यांना हेच सांगत राहिली की जीवनात ही घडी अशीच राहू दे. आमच्या सगळ्यांच्या वतीनं काकूंना म्हणजे काय म्हणून आदरांजली, आणि त्या जिथे आहेत तिथे त्यांच्याही बाबतीत असंच म्हणता येईल की पाहू दे अशीच तुला नित्य हासता, जाऊ दे असाच काळ शब्द झेलता. तुम्ही जिथे आहात काकू अनंतात तिथे अशाच कायम आनंदी राहा. मी शिल्पाताईला विनंती करते की त्यांनी मंचावरती यावं आणि आपलं मनोगत व्यक्त करावं. सर्वांना नमस्कार. 3 गोष्टींसाठी मी इकडे मंचावरती आले. आजचा हा कार्यक्रम आयोजित करण्यामागे माझ्या आईला 10 वर्ष झाली, त्यामुळे श्रद्धांजली अशा पद्धतीचा एक कार्यक्रम आपण करावा असं मनामध्ये आल्यामुळे पहिलं नाव काय ठेवावं इथपासून मनामध्ये खरोखर गोंधळ सुरू झाला होता. तर पहिलं मी वोट ऑफ थँक्स करते, आभार प्रदर्शन नाही म्हणत, वोट ऑफ थँक्सच म्हणते. आणि दुसरं आजच्या कार्यक्रमाबद्दल सांगते आणि अजून एक आईची आठवण सांगणार आहे. 5-1 मिनटंच लागतील मला, जास्त नाही वेळ लागणार. तर हे आठवणींच्या हिंदोळ्यावर हे नाव सुचवणारी माझी संध्याताई, माझी मामे बहीण, जिने मला हे नाव सुचवलं. तर आपण एकदा जरा तिच्यासाठी टाळ्या वाजवूया. हा कार्यक्रम ठरवणं एक भाग होता, पण तो एक्झिक्युशन कसं करायचं, तर मग एकमेव कमलेश दादा असा होता की ज्याला विचारूया, म्हटलं काय करूया. त्यांनी अतिशय
सबळपणे ह्या संपूर्ण कार्यक्रमाची धुरा हातामध्ये घेतली आणि हा कार्यक्रम आता पूर्णत्वाकडे जातो आहे. अतिशय समाधान मला मिळालं आहे. या कार्यक्रमामध्ये जी गाणी तुम्ही ऐकलीत ती सगळी गाणी माझ्या आईच्या गाण्याच्या वहीमधली गाणी आहेत. आणि ह्या सगळ्या म्हणजे सुस्मिरता, गौरी, गायत्री, इवन ऋषिकेश यांना ही गाणी मुद्दामून ह्या कार्यक्रमासाठी म्हणून बसवावी लागली. त्यामुळे त्यांच्यासाठी पण आपण जोरदार टाळ्या वाजवूया, कारण ही गाणी अनवट आहेत, वेगळी आहेत, अवीट गोडीची आहेत. वादकांबद्दल तर काय, अमोघ, सागर, वरद, अर्चिस आणि शशांक सुंदरच वाजवलं. त्या सगळ्यांनी अप्रतिम आपापली वाद्य त्यांच्या हातामध्ये इतके रुळलेत की त्यांच्याबद्दल मी खरोखरच बोलणं म्हणजे अफलातून, शब्दच नाही. आणि शब्द किती ताकदीचे असतात हे आपल्या निवेदनातनं जिनी दाखवून दिलं. त्या अनघासाठी एकदा आपण सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवूया. कारण तिने नुसती गाण्यांची शृंखला एकमेकात गुंफली नाही, तर तिने माझ्या आईचं शब्दचरित्र, तिला जी काही माहिती मी पुरवू शकले त्याच्यामधनं तिने उभं करण्याचा प्रयत्न केला. खरोखर अनघा सलाम आहे तुला. या कार्यक्रमासाठी व्हिडिओ शूटिंग करतोय आमचा अनिल, साऊंड दिला आहे विराज दादांनी, बाकी सगळे रंगमंच व्यवस्था बघितले निवृत्ती दादांनी. ह्या सगळ्यांसाठी पुन्हा एकदा जोरदार टाळ्या वाजवूया. मुळात माझ्या मनामध्ये ही संकल्पना आल्यानंतर हे करूया म्हणून, म्हणजे कुठलीही गोष्ट मी करूया म्हटलं की मला सगळ्यात माझ्या पाठीमागे उभा असतो तो माझा नवरा संजय पटवर्धन, माझ्या घरातली सगळी मंडळी ज्यांनी मला ह्या कार्यक्रमासाठी मदत केली त्यासाठी पुन्हा एकदा आभार मानते. आणि आज AKS क्रिएशनच्या अभिजित केतकी आणि स्वरा ही मंडळी इथे येऊन बसलेली आहेत आणि अनुजा क्रिएशनचे हेमेंद्र गोगटेसुद्धा इथे येऊन बसलेले आहेत. त्यामुळे त्यांचीसुद्धा उपस्थिती अतिशय गोड आहे, अतिशय प्रार्थनीय आहे. आणि मी खूप तुमच्या सगळ्यांचे आभारी आहे जे रसिक प्रेक्षक आज फक्त व्हॉट्सअप आणि म्हणजे काय म्हणतात ते सोशल मीडियाच्या आमंत्रणावरनं किंवा ज्यांना मी काही फोन केले त्यांनी इथे आलेत. त्यांच्याबद्दल पुन्हा एकदा सगळ्या रसिकांसाठी पण जोरदार टाळ्या. आईची एक आठवण म्हणजे मला अनघाने खूप फोन करून सगळं विचारलं की आईबद्दल काहीतरी सांग. पण आईच्या अशा खूप आठवणी आहेत. पण अगदी तुम्ही कोणी कधी ऐकली नसेल अशी एक रचना आई माझ्यासाठी नेहमी म्हणायची. तर छोटीशी ती रचना आईसाठी म्हणून सादर करते. शुभ्र जलाशय त्यात दिसावे शुभ्र चंद्रबिंब, अमुच्या जीवनी तुझेच आई पडते प्रतिबिंब. मन आवरिले शकुंतलेने दैव जरी कोपले, भारत भूला भूषविण्यास्तव भरताला रक्षिले. दुःख गिळुनिया राणी वाढवी लवांकुशा जानकी, श्रीरामाच्या मूर्ती घडविल्या दोन तिने मूर्तकी. हलवी पाळणा गाई जिजाई अंगाई गीते, त्या गीतातून बाल शिवाजी मिळवी स्फूर्ती ते. जग उद्धारी जिच्या हाती हो दोरी पाळण्याची, परंपरा ही भारत भूची आपुल्या महतीची. आई माझ्यासाठी गायची ती ही अंगाई. आई म्हणजे खरोखर मला सगळ्यांनाच विचारतात म्हणजे लहानपणी मोठं झाल्यावर तुला कोण व्हायचं आहे, तर मला लहानपणी असं कोणी विचारलं की मी सांगायचं मला आई व्हायचं आहे.
पण आईसारखं आनंदी आयुष्य खरंच मला शेवटपर्यंत जगता यावं हीच परमेश्वराचरणी प्रार्थना. आणि मलाच नव्हे सर्वांनाच, सर्वांच्या आयुष्यामधला आनंद असाच कायम राहो. आणि आपण पुढच्या गाण्याकडे वळूया. मानघाकडे माईक देते. थँक्यू व्हेरी मच. मनपूर्वक धन्यवाद शिल्पाताई. कार्यक्रमाच्या समारोपाकडे वळतोय. ताईंनी जो शेवटचा भाव मांडला तोच खरं तर महत्त्वाचा आहे. आपल्याकडे सर्वार्थाने मातृ ही इतकी सुंदर पद्धतीने पाहिलेली एक गोष्ट आहे. ते सगळं मातृवत्सल असणं सोपं नाही हो. आणि म्हणून जो भाव तिने जपला की आशुतोष मुखर्जी म्हणून एक बंगालचे नव्हे आपल्या भारताचा मोठा तत्त्वज्ञ होता. अहो त्याला व्हॉइसरॉयने सांगितलं होतं की तू आमच्याकडे लंडनमध्ये कुठल्याही परिस्थितीत काहीही झालं तरी तू आमच्याकडे आला पाहिजेस, तुझी विद्वत्ता आम्हाला हवी. पण त्यावेळेला त्याने एकाच वाक्यात सांगितलं होतं, तू काय अजून जगातल्या कुणीही मला विचारलं तरी सुद्धा मी येणार नाही, कारण मला माझ्या आईची आज्ञा नाही आहे. त्यातली एक माझी स्वतःची आई आहे आणि दुसरी माझी भारत माता आहे. जोपर्यंत ती मला आज्ञा देत नाही तोपर्यंत मी भारत सोडणार नाही. इतकी मोठी आपल्याकडे मातृसत्ताक असं म्हटलं पाहिजे. अशी ही पद्धती आहे वात्सल्याची. काय काय सांगायचं. शेवटापर्यंत येत असताना एकच वाटतं, बिंदूतही आईच आणि सिंधूतही आईच. हे वात्सल्य तिलाच कळतं. म्हणून काही दिवसांपूर्वी आईवरच लिहिलेल्या कवितेतल्या ओळी आहेत त्यानेच समारोप करते. काय असते आई की उपमा साऱ्या सांडून जाती तरीच आई उरते ना. उपमा साऱ्या सांडून जाती तरीच आई उरते ना. प्रश्नापुढचे उत्तर म्हणून देवाजीला स्फुरते ना. कितीक लिहावे शब्द अपुरा तुझा निवारा अक्षय ग. कितीक लिहावे शब्द अपुरा तुझा निवारा अक्षय ग. अमृत जागर संचित होता किनारते मम अक्षर ग. अमृत जागर संचित होता किनारते मम अक्षर ग. मला असं वाटतं की सगळ्या गोष्टीला कुठे विराम असेल तर तो आई आहे आणि विश्राम असेल तर तोही आईच आहे. आपल्या सगळ्यांना तो मिळो अशी मनापासून प्रार्थना करते. आणि त्या वात्सल्य सागरानंच कार्यक्रमाचा समारोप करणार आहोत. हे सगळे शब्दस्वर त्या आई तत्वाच्या चरणी अर्पण करून विरमते. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ. नमस्कार. शुभरात्री. प्रेम स्वरूप आई वात्सल्य सिंधू आई. बोला तुझ आता मी कोणत्या उपाई. प्रेम स्वरूप नाही जगात झाली आबाळ या जीवाची. नाही जगात झाली आबाळ या जीवाची. तुझी उणीव चित्ती आई तरीही जाची. चित्ती तुझी स्मरेना काहीच रूप रेखा. आई हवी म्हणून सोडेन जीव हे का. प्रेम स्वरूप
हृत्स्पंद मंद झोके घे जन्म तू फिरूनी येन मीही पोटी खोटी ठरो न देवा ही एक आस मोठी प्रेम स्वरूप आई आभार प्रदर्शनामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृह आणि इथे काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांचे आभार मानायचे राहिले, त्याबद्दल क्षमस्व. सर्वांचे मनपूर्वक आभार. आणि एक अनाउन्समेंट आहे, पुढच्या रविवारी सावरकर स्मारक सभागृह इथे स्वरगंधर्व सुधीर फडके या चित्रपटाचा खास शो आयोजित केले गेले आहे. आणि त्याचबरोबर या चित्रपटातील प्रमुख कलावंत, दिग्दर्शक आणि स्वरबंधाचे सहवादक पुरस्काराचे मानकरी आहेत श्री संदीप कुलकर्णी यांना बासरी वादनासाठी आणि श्री प्रभाकर मोसमकर यांना तालवाद्यासाठी पुरस्कार देण्यात येणार आहे. त्यासाठी सुद्धा सर्व रसिकांनी मुद्दाम इथे यावं. धन्यवाद.